नमस्कार. मी अरविंद आठले. मला उमगलेले शंकर महाराज या विषयावर आपली चर्चा सुरू आहे. जसे जसे समजतायत तसतसं आणखी आपल्या समोर ते सगळं प्रस्तुत करतायत आपले मिलिंद कर्वेजी. अतिशय अनुभवी, उत्तम साधक आणि अगदी तळमळीने त्यांना सगळ्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. आपल्या गुरुचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे आणि ते त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला दिसत असेल. तर सध्या महाराजांची 10 वचनावर आपलं चाललंय. 7 वचनं आपली संपली. आता आणखीन पुढे आज जाऊया आपण. मी मिलिंदला विनंती करतो की त्यांनी त्यांचं भाषण सुरू करावं. नमस्कार. सगळ्यांना माझा नमस्कार. सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात आणि काका तुम्हालाही नमस्कार. आजच्या कथनाला सुरुवात करूया. आजचं वचन सांगण्यापूर्वी आपण एका कथेपासून सुरुवात करूया. मागच्या भागामध्ये शेगावच्या मठामध्ये सेवेकरी असणाऱ्या नांदेडकर महाराजांच्या विषयी बोललो. त्यांच्याविषयी आणखीन एक कथा सांगायची राहिली, तेवढी सांगून आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया. तर ती कथा अशी आहे की शेगाव संस्थानातर्फे त्यांचे जे सेवेकरी आहेत त्यांना दरवर्षी शेगाव संस्थान कुठेतरी मोठ्या तीर्थक्षेत्राच्या यात्रेला नेत असतात. सगळे संस्थानातर्फे व्यवस्था असते. तर त्या वर्षी नांदेडकर महाराजांना संस्थानातर्फे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जायचा योग आला. तिथे ती यात्रा त्यांनी आयोजित केलेली होती. नांदेडकर महाराज शेगावामध्ये जरी असले आणि समाधीच्या तिथे सतत वावरत असले तरी बाह्य जगताशी थोडाफार संबंध होता, पण असं काही नव्हतं की बाबा, पण ते त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्येच रंगलेले असायचे. तर ते गेले तिथे आणि कर्मधर्म संयोगाने त्यांची आणि त्या मंडळींची जे त्यांच्या बरोबर होते त्यांची चुकामुक झाली. वास्तविक असं व्हायला नको, पण शेवटी हे घडवणारा कोणतरी वेगळा असतो की नाही, त्यांनीच ते घडवलेलं असावं असा या कथेकडे बघून अंदाज येतो. तर ती त्यांची चुकामुक झाली त्यावेळी. आणि मग त्या गर्दीच्या रेट्यात त्यांना ती रांग सापडेना की कुठून आत जायचंय आणि आपली मंडळी नेमकी कुठच्या ह्याच्यामध्ये आहेत. तर त्यांना ती धक्काबुक्की काही सहन झाली नाही, रेटारेटी. शेवटी ते मंदिराच्या आवारामध्ये काही ओवऱ्या आहेत, त्या ओवरीमध्ये एका बसले आणि ते म्हणते ठीक आहे, आता आपली मंडळी इथूनच बाहेर आली तर कुठून येणार बाहेर वगैरे काही समजत नव्हतं. पण कोणीतरी भेटेल, काय ते बॅचेस आहेत लावलेले शेगाव संस्थांची, ती टोपी वगैरे घातलेली, नक्की भेटेल कोणतरी. तर तेव्हा आपण त्यांच्याशी मग त्यांच्याबरोबर पुन्हा जाऊ असं त्यांनी ठरवलं आणि त्या ओरीमध्ये ते बसले. तर ओरीमध्ये बसल्यानंतर त्यांना थोडीशी अशी प्रवासाचा शिणवठा असेल, आणखीन काही असेल, थोडीशी अशी ग्लानी आली आणि त्या ग्लानीच्या अर्धवट अवस्थेमध्ये, म्हणजे झोप आहे, डुलकी आहे पण नाही, जागृत अवस्था आहे पण नाही, अशा अवस्थेमध्ये एकदम त्यांचे डोळे खाडकन उघडले, भानावर आले ते, आणि त्यांची नजर आकाशाकडे गेली. निरभ्र आकाश आहे आणि त्या आकाशामधून एखाद्या शिडीवरून जसा मनुष्य खाली उतरतो त्या पद्धतीने सर 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 जिना उतरून गजानन महाराजांची स्वारी आकाशातनं उतरली आणि त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. आणि ते म्हणाले, काय रे, गेला नाहीस का बालाजीच्या दर्शनाला? शब्द कुठे फुटतोय तोंडातून? काय स्वतःच जे आराध्य आहे ते समोर उभं राहिलंय, ते तुम्हाला प्रश्न विचारतंय. अष्टसात्विक भाव जागृत झालेले आहे, नयनाला विषय तो झाला एकला, तसे प्रकार झालेला आहे. आणि मग काय बोलणार, काय उत्तर काय देणार? आणि मग महाराज त्यांना म्हणतात, गजानन महाराज, की काय त्या गर्दीच्या रेट्यात तुला बालाजी सापडणार आहे काय? ये मी तुला बालाजी दाखवतो, असं म्हणून त्यांच्या समोर गजानन महाराज साक्षात बालाजीच्या स्वरूपात उभे राहिले. ते लखलखीत रत्नजडित अलंकार, तो मुकुट, ते गंध, त्रिपुंड तो भाळीचा आणि बाकी सगळी जी आभूषणं ती घातलेली होती, ते लखलखता बालाजी त्यांच्या समोर साक्षात प्रकटला. काय करावं हे समजेना. त्यांनी त्या ओरीमध्येच त्यांच्या पायावर लोटांगण घातलं
आणि ते उठले तेव्हा त्यांना बालाजीच्या जागी पुन्हा गजानन महाराज दिसले. गजानन महाराज त्यांना उठवलं गजानन महाराजांनी आणि म्हणाले, हात पुढे कर. आणि त्या हातामध्ये, उजव्या हातात, त्यांनी एवढा बुंदीचा लाडू ठेवला, जो बालाजीचा प्रसादाचा लाडू मिळतो तो. पण हा पिशवीत बांधलेला लाडू नव्हता, हा साक्षात ठेवलेला लाडू होता. आणि म्हणे तो खा. ते खाल्ला त्यांनी आणि तसे आले तसे ते गजानन महाराज पुन्हा ती शिडी जशी चढून जावे, गुप्त वगैरे नाही झाले, ते तर आले त्या मार्गाने सरसर सरसर त्यांच्या समोर चालले आणि मग आकाशात कुठेतरी ते विलीन झाले, अंतर्धान पावले. हा एवढा जिवंत अनुभव घेतल्यानंतर माणसाला काय बोलावंसं वाटेल? मुळात आधी माणसाला जगावंसं तरी वाटेल का? पण त्यांचे जेवढे श्वास राहिलेले होते तेवढे त्यांना तो पूर्ण करायचेच होते. कारण त्यांच्याकडेही आध्यात्मिक अधिकार होताच. त्यांना ही सगळी गणित गृहीतक सगळं माहिती होतं. मग ते भानावर आलेल्या असताना अचानकपणे ते शेगावची त्यांची ज्यांची चुकामुक झाली होती ती मंडळी आली आणि ते म्हणाले, काय महाराज? नांदेडकर महाराज, काय महाराज? काय महाराज म्हणे, आम्ही तुम्हाला शोधतोय, हाका मारतोय, तर तुम्ही त्या गर्दीच्या रेट्यात कुठेतरी निघून गेला. तर म्हणे, आता तुमचं दर्शन राहिलं ना, आता उद्या पहाटे. ते म्हणाले, नाही, आता पहाटे नाही, रात्री नाही, सकाळी नाही, दुपारी नाही, कोणत्याही प्रहरात मला दर्शन घ्यायचं नाही. ते म्हणाले, का? मग तुम्ही आलात कसे इथे? आलात कशाला इथे? तर ते म्हणाले, आलात कशाला? ते कशाला आलो त्याचं सगळं सालंकृत सार्थक माझं झालेलं आहे. म्हणजे काय? मग त्यांनी जेव्हा तो किस्सा सांगितला त्यांना, आत्ता नुकताच घडलेला, त्या ओरीच्या बाजूला, ओरीमध्ये, लांबलचक ओरीमध्ये अनेक मंडळी आहेत. त्यांना ती अनुभूती नाही. वास्तविक त्यांना काय दिसलं असेल, की हा माणूस असा कुठेतरी बघत बसलाय आणि नंतर त्यांनी लोटांगण घातलंय. बहुतेक त्यांचे काय समजूत झाली असेल, की बालाजीचं दर्शन मिळालं नाहीये, तर त्या गाभाऱ्याच्या दिशेने किंवा कळसाच्या दिशेने तोंड करून या माणसाने लोटांगण घातलं. नंतर हातावर घेऊन लाडू खातोय, आणला असेल पिशवीत. एवढंच सगळ्या बाकीच्या लोकांना दिसत होतं त्यावेळेला तिथे उपस्थित असलेल्या. बाकीच्यांना बाकीचं काही दिसलं नाही, बालाजीचं सोडूनच ते. मग हे जेव्हा त्या सेवेकऱ्यांना त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांनी सांगितलं, त्यांची ही अवस्था, अतिशय म्हणजे डोळ्यातनं पाणी आलं, की काय, की मनुष्याची पुण्याई काय असते आणि त्या पुण्याई पायी त्याला काय दर्शनाचा लाभ होतो. अरे योगी या दुर्लभ असं जे दर्शन आहे ते गजानन महाराजांनी साक्षात, त्यांना 2-3 मिनिटाचा खेळ असेल याच्यावर नाही, पण त्यावेळेला ते जे घडवलं ना, ते सांगताना मला जेव्हा ते सांगत होते नांदेडकर महाराज, ते आणि मी दोघंच होतो तिथे, काही कोणी बाजूला श्रोते नव्हते. त्यांच्याच त्या खोलीत, त्या गोंडपाटावर ते बसलेले होते तेव्हा. आणि ते म्हणाले, असं घडलं. आणि म्हणे, मला सांगा तुम्ही, मी ह्याच्यानंतर महाराजांकडे काय मागावं? मागत काही नाहीच, पण तरी सुद्धा काय मागावं ह्याचं भान मला उरलेलं नाही. मी एकच म्हटलंय त्यांना, की हे जो घडवतो तो मला त्याच्या स्वस्वरूपामध्ये मिसळून टाकल्याशिवाय राहील काय? हे जेव्हा प्रज्ञेला कळतं ना, त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं, की तिथे भय इथले संपलंय. तिथे काय झालंय, फक्त अद्वैत निर्माण झालंय. जिथे द्वैत होतं की नाही, द्वैत असलं की भय इथले संपत नाही, आणि अद्वैत साधलं गेलं की भय उरतच नाही. मग ह्या जगातनं माणूस बाहेर पडतो कसा? शरीराने नाही, तर मनाने बाहेर पडतो आणि तो अखंड त्या अनुसंधानामध्ये राहतो, की त्या परमात्म्याने मला हे जे सगळं घडवलंय, मग तो याच्या उपर माझी उपेक्षा करेल काय? तो उपेक्षा कधी करतच नाही. भगवंत कोणाचीच उपेक्षा करत नाही. पण आपला भाव तेवढा पाहिजे. नांदेडकर महाराजांचा तो भाव होता. आजही हे सगळं सांगताना मला ते सगळं दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं, की ते कुठे मला सांगत होते. त्यांचे हावभाव कसे होते, त्यांची चर्या कशी झाली होती त्यावेळेला, त्यांचे अष्टसात्विक भाव कसे जागे झाले होते. त्यांनी त्यांच्या धोत्राच्या सोग्याने त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी कसं टिपलं. हे सगळं जेव्हा मी आठवण मला होते ना, त्यावेळेला मला तो प्रसंग असा जिवंतपणे माझ्या समोर उभा राहिल्यासारखा वाटतो. आणि त्या प्रसंगाला अनुरूप ते महाराज आकाशातनं कसे खाली उतरले असतील आणि बालाजी कसा साक्षात उभा केला असेल त्यांच्या समोर, हेही आपल्याला जेव्हा लक्षात येतं किंवा जाणवतं मला,
तेव्हा मलाही असं वाटतं की जितममया, कोण जितममया? नांदेडकर महाराज. जितममया म्हणजे काय? कोणावरती विजय मिळवलाय का? नाही. आजवरचे जे सगळे मागचे जे जन्म आहेत त्या जन्मांवरती ह्या घटनेने विजय मिळवलेला आहे. असो, गुरुतत्व, मी काल पण म्हटलं होतं की गुरुतत्व हे शंकर महाराज स्वरूप असो किंवा गजानन महाराज स्वरूप असो, साई बाबा स्वरूप असो, गोंदवलेकर बाबा महाराजांच्या स्वरूप असो, स्वामी समर्थांच्या स्वरूपाचे असो, कोणीही असो, ते गुरुतत्व एकच आहे. आविष्कार वेगवेगळा आहे, प्रत्येकाजवळ खेळलेला खेळ वेगवेगळा आहे. म्हणून तर ही सगळी संत चरित्र ही वेगवेगळी आहेत. प्रत्येकात त्या घटना वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी साधर्म्य आहे, काही ठिकाणी वेगळेपणा तर विशेषत्वाने जाणवतो. म्हणूनच हे नांदेडकर महाराजांच्या कथेचा मी आधार घेतला आहे सांगायला. सगळं आधार याचा अर्थ असा आहे की त्या ओघामध्ये या कथा सांगाव्याशा वाटल्या म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं. आजचं वचन काय आहे? आजचं वचन आहे, लेखणी माझ्या हातात. हे महाराज जेव्हा म्हणतात लेखणी माझ्या हातात, तर त्यावेळेला त्याचा एक आपण मनुष्य समूहाला म्हणजे निदान भारतवर्षामध्ये जरी जो समूह समजूत आहे अशी की मूल जन्माला आलं की त्याच्या 5व्या 6व्या दिवशी सटवाई त्याच्या कपाळावर काय तो लेख लिहिते, नशिबाचा नियतीचा, तुम्ही काही म्हणा तसा असेल. काही जण म्हणतात तो सटवाईचा लेख आहे. त्या सटवाईला काही जण जीवती म्हणतात. जीवती, काही जण म्हणतात वनदेवता, काही जण म्हणतात रानदेवता, काही जण म्हणतात स्थानदेवता, काही जण म्हणतात त्या साती आसरा पण आहे. म्हणजेच काही जण जलदेवता पण त्यांना म्हणतात. मग हे सगळं जेव्हा म्हटलं जातं या देवतांना, तर निश्चित असं आपण म्हणू शकतो की तिथे कुठली तरी ती शक्ती आहे. आणि मग ती सटवाई येते 5व्या दिवशी, तो लेख लिहिते, म्हणजे त्याप्रमाणे तुमचं नशीब घडतं वगैरे वगैरे सगळ्या कथा आहेत. कोणी त्याला भाकड कथा म्हणतात, कोणी त्याला तथ्य मानतात, कोणी म्हणतात जाऊ दे ना, चिकित्सा कशाला करायची, आहे ते आहे, नाही ते नाही. इतकं काही जणांचं त्या बाबतीतलं मत साधं सोपं सरळ असतं. तर लेखणी माझ्या हातात ह्या वचनाचा अर्थ लावायचा असा झाला झाला तर असा आहे की महाराजांनी जो मला सांगितला, जो मला उमगलाय, समजून दिलाय महाराजांनी, तो असा आहे की मनुष्याचा 3.5 हाताचा जो देह आहे, तो देह म्हणजेच लेखणीचं स्वरूप आहे. कसं? तर ह्या शरीरामध्ये 3.5 हात शरीरामध्ये जो जीवन रस भरून राहिलेला आहे, जीवन रसच म्हणतो त्याला आपण. मग ते काही असू देत, ती मूलद्रव्य काही असू देत, त्याच्यामधलं सोहम सोहम श्वासाचं संगीत असू दे, H2O चा आपण म्हणतो ना, म्हणजे कार्बन ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचा प्रवेश, आगमन निर्गमन काही असू दे त्याच्यामध्ये. हे सगळं जरी असलं तरी जीवन रसानी रसरसलेलं जे शरीर आहे, तो जीवन रस म्हणजे काय? तर ह्या शरीररूपी लेखणीमध्ये भरलेली शाई आहे. मग ती शाई भरलेली आहे त्याच्यामध्ये. आणि मग महाराजांच्या हातात आपण कळसूत्री बाहुल्यासारखे जेव्हा आपले संपूर्ण आयुष्य सोपवलेलं आहे, ते आपण सोपवण्यापेक्षा महाराजांच्या बोटांवरती ते आपल्याला जे नाचवतात इकडून तिकडे, तर त्यामध्ये महाराज असंही म्हणतात की हे प्रतिकात्मक रूपकात्मक जर घेतलंस, तर तुझा देह ही लेखणी आहे. तुझा म्हणजे प्रत्येक मनुष्याचा देह ही लेखणी आहे. आणि त्या लेखणीमध्ये मी जी जीवन रसाची शाई भरलेली आहे किंवा चैतन्याची शाई भरलेली आहे, त्या चैतन्याच्या शाईने तुला एकच काम करायचं आहे की तुझ्या हाताने तू तुझी कर्म लिहायची आहेस. आता कर्म लिहिणं म्हणजे काय? तर नित्य जी कर्म आपण करत असतो, त्या कर्मांचा जो ताळमेळ, हिशोब, लेखाजोखा आपल्या नकळत आपण जो मांडत असतो, आणि जो कुठल्या तरी वेगळ्या पटलावरती, मग तो मनःपटलावरती तो चित्रगुप्त आपल्या मनातला जे काही लिहित असतो की नाही, ते लिखाण करतं आपलं आपणच. पण आपली लेखणी किंवा आपला दोर कोणाच्या हातात आहे? तर तो महाराजांच्या हातात आहे. मग जेव्हा ही लेखणी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विहरते, मग ते स्वभावाचे गुणधर्म असोत, षड्रिपूंचे गुणधर्म असोत, विकारांचे गुणधर्म असोत, विषयांचे गुणधर्म असोत, काही असू दे,
या प्रत्येक ठिकाणी मनुष्य ज्या ज्या गोष्टींचा जो जो आविष्कार जास्तीत जास्त करतो, त्या त्या पद्धतीने त्याची सगळी कर्म लिहिली जातात. मग जेव्हा सात्विकतेचा आधार घेतला जातो, त्यावेळेला सात्विक कर्म घडतात. जेव्हा राजस गोष्टींचा आधार घेतला ते जातो, तेव्हा राजस कर्म घडतात, आणि जेव्हा तामस गोष्टींचा आधार घेतला जातो, तेव्हा तामस कर्म घडतात. अनेक वेळेला मनुष्य सत्कर्म करतो आणि दुष्कर्मही करते. बऱ्या वाचे काय वेचे असं आपण नेहमी म्हणतो, की बाबा निदान चांगलं तरी बोल, तुला काही हाताने तुझ्या चांगलं करता येत नाही, मग निदान विचारांना तरी थांबव आणि चांगलं बोल ना. वा छान झालं, एवढं तरी म्हणायला काय तुझी जीभ रेटत नाही का? पण काही लोकांना ती सवयच नसते. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वाकुडपणा निर्माण करायचा, काहीतरी वेडं शोधायचं, काहीतरी नावं ठेवायची, हे बऱ्याच लोकांचा असा कुचका नाचका स्वभाव असतो. पण त्या स्वभावापायी आपण जी काही कर्म लिहितो आपल्याच आपल्या हाताने, आपल्या हातात लेखणी कोणाची आहे? कोणाचीच नाही. आपली लेखणी कोणाच्या हातात आहे? महाराजांच्या हातात. मग महाराज म्हणतात, तुला मी वापरतोय, तू लिही, काय लिहितोयस ते बघू त्या लेखणीच्या द्वारे. तुझी अक्कल चालवून तू काय लिहितोयस ते लिही, पण एक लक्षात ठेव, लेखणी माझ्या हातात आहे. आता ह्याच्यामध्ये असाही एक दुसरा प्रवाह सांगता येईल, म्हणजे विचारधारा ती अशी आहे की ज्ञानेश्वरी सारखं जगदविख्यात साहित्य ग्रंथ, निरूपण, भावार्थ दीपिका, ती भगवद्गीतेवरती टीका वगैरे वगैरे सगळं जे आहे ते, दासबोधासारखा गोळीबंद अव्वल ग्रंथ, तुकारामांचे गाथेसारखा ग्रंथ, संत मंडळींचे अभंग आहे, आणि अनेक मंडळी जसं वासुदेवानंद सरस्वतींनी रचलेलं साहित्य आहे, शंकराचार्यांची रचना आहे, सगळं जे काय आहे, हे हे जेव्हा आपल्यासाठी निर्माण केलं जातं, त्यावेळेला ते कोण निर्माण करतं आणि कशा स्वरूपात निर्माण करतं याचा जर विचार केला, तर असं लक्षात येतं की ही लेखणी महाराजांनी त्या त्या ठिकाणी स्वतः बसून वापरलेली आहे. महाराजांनीच ते लिहून घेतलेलं आहे. महाराजांनीच त्याचं सगळं लेखन केलेलं आहे आणि ते आपल्यासाठी पेश केलेलं आहे. आता लक्षात घ्या, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ते ज्ञानेश्वरीचं रसाळ असं निवेदन करतायत आणि सच्चिदानंद बाबा लिहून घेतायत. पण आपल्या दृष्टीला जर आपण पाहिलं, तर ज्ञानेश्वर माऊलींच्या ठिकाणी शंकर महाराज आहेत, सच्चिदानंद बाबांच्या ठिकाणी पण शंकर महाराज आहेत. वैखरी काय बोलते आणि लेखणी काय लिहिते, या वैखरीचं आणि लेखणीचं रूप सुद्धा शंकर महाराज आहेत. म्हणजेच काय आहे, गुरुतत्व आहे. ज्ञानेश्वरांची गुरुमाऊली निवृत्तीनाथ तिथे उपस्थित आहे. मग गुरु तत्व तिथे उपस्थित आहे, आणि प्रत्यक्ष सांगताय कोण? ज्ञानेश्वरी कोण सांगते? तर भगवंतच सांगतोय ना, ज्ञानेश्वरांच्या रूपाने. भगवंताचाच अवतार आपण त्यांना मानलेला आहे, आणि ते आहेच प्रत्यक्ष. तर हे जेव्हा घडतं की नाही, त्यावेळेला महाराज नेहमी म्हणतात, लेखणी माझ्या हातात. ती ज्ञानेश्वरी मीच लिहिली, मीच सांगितली, मीच उतरवून घेतली, आणि मीच ती छापली सुद्धा. दासबोध त्या शिवथर गळीमध्ये मीच बसून सांगितला, मीच बसून लिहिला, कल्याण स्वामींनी लिहिला असला तरी सुद्धा, आणि मीच तो संपूर्ण जगतासाठी खुला केला. ज्ञानेश्वरी खुली केली. तुकारामांचे अभंग, तुकारामांची गाथा, एकनाथी भागवत असो, काय जे जे काही भगवंताच्या हातून निर्माण झालेलं साहित्य या पृथ्वी तलावरती उपलब्ध आहे, त्या त्या ठिकाणी भगवंताच्याच हातातली लेखणी ते कार्य करत होती. आणि त्याचा उपचार म्हणून जरी आपण विचार केला तरी सुद्धा तो उपचार हा महान उपचार होता केलेला, आणि तो आपल्यावरती केलेला उपकार आहे असं आपण समजायला हरकत नाही. लेखणी माझ्या हातात. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण एक एक असा विचार करूया की मराठी साहित्य किंवा एकंदर सगळ्या भाषांमध्ये जे अतिशय थोर साहित्य निर्माण झालं, मग ते काव्य प्रकार असो, गद्य असो, आणखीन कुठलंही काही असो, त्याच्यामध्ये आपण म्हणतो की नाही, यासारखं असं पुन्हा होणार नाही. माडगुळकरांसारखं गीत रामायण पुन्हा कोणी रचू शकणार नाही. माडगुळकरांसारखी गाणी कोणी लिहू शकणार नाही. शांताबाई शेळक्यांसारखी गाणी कोणी लिहू शकणार नाही. त्याच्यानंतर भट साहेबांसारख्या कविता कोणी करू शकणार नाही. कोणीही सुरेश भटांसारखं लिहू शकणार नाही.
मोघ्यांसारखं कोणी लिहू शकणार नाही. खूप आहे. अनेक शाहीर आहेत, मोरोपंत आहेत त्याच्यामध्ये. मोरोपंतांसारखं केकावली कोणी लिहू शकणार नाही. तर हे जे सगळं निर्माण केलं की गेले की नाही त्याच्यामध्ये, मग हे सगळे लोक आधुनिक साहित्यिक असू देत, मागच्या पिढीतले साहित्यिक असू देत, आणखी कोणीही असू दे, हे सगळेजण हे आपल्यासारखेच परमेश्वराचे अंशात्मकच रूप होतीच की नाही.